ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर अल्फ्रेड या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाने तडाखा दिला आणि त्यानंतर देशामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। गेल्या 51 वर्षातील हे सर्वात भीषण चक्रीवादळ आहे आणि त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी असा इशारा सुद्धा दिलेला होता। अल्फ्रेड चक्रीवादळाचा प्रभाव 40 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या भागावर होऊ शकतोय आणि मुसळधार पाऊस आणि प्रचंड वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असून शाळा आणि कार्यालये सुद्धा बंद आहेत। त्याचसोबत वाहतूक व्यवस्था सुद्धा ठप्प झाली आहे। अल्फ्रेड चक्रीवादळ शनिवारी सकाळी क्वीन्सलँड राज्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवली जाते। दक्षिण कोरियाच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानामधून सैन्य अभ्यासादरम्यान चुकीनं 8 बॉम्ब सुटले। चुकून सुटलेल्या बॉम्बपैकी फक्त एक बॉम्ब फुटल्यानं मोठी दुर्घटना टळली। मात्र या दुर्घटनेमध्ये 7 नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींमध्ये 4 नागरिकांची प्रकृती गंभीर आहे। दक्षिण कोरियाच्या वायुसेनेचं विमान KF-16 मधून उत्तर कोरियाच्या सीमेवर असलेल्या पोचियोन या शहरामध्ये घटना घडली आहे। पाकिस्तानच्या कुजदार इथं कॉलेजजवळ मोठा स्फोट झाला। या स्फोटामध्ये 4 नागरिकांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय आणि बाजारामध्ये एका उभ्या असलेल्या मोटरसायकलमध्ये स्फोटकं ठेवल्याचं आढळलं तर रिमोट कंट्रोलचा वापर करून स्फोट घडवून आणण्यात आला असल्याची माहिती सुद्धा आहे। जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे। दोनही देशांमध्ये एकमेकांना कडवं आव्हान देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे। अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेग्सेथ यांनी चीन विरोधात कठोर भूमिका घेतल्याचं दिसलं। अमेरिका कोणत्याही परिस्थितीत आपल्या व्यापार आणि राष्ट्रीय हितांचं संरक्षण करण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर चीनने सुद्धा अमेरिकेला ते कोणत्याही प्रकारच्या युद्धासाठी सज्ज आहेत असं म्हटलेलं आहे। ट्रम्प प्रशासनाने चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 20% अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय घेतलाय। ग्रीनलँडचे पंतप्रधान मुटे बोरुक एगेडे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँड खरेदीच्या प्रस्तावाला विरोध केला। त्यांनी ग्रीनलँड आमचा आहे असं म्हणत तो अमेरिकेला खरेदी करता येणार नाही असं म्हटलेलं आहे। तसंच ग्रीनलँडचे अमेरिकन नागरिक आणि डॅनिश नाही आहेत, ते ग्रीनलँडचे आहेत असं सुद्धा ते म्हणालेत। ग्रीनलँडचे भविष्य तेथील लोक ठरवतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। एगेडे यांनी हे वक्तव्य ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संसदेमध्ये ग्रीनलँडला ताब्यात घेण्याच्या वक्तव्य केल्यानंतर केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हमासला सर्व ओलिसांना सोडण्यास सांगितलेलं आहे। तसंच हमासनं ओलिसांना सोडलं नाही तर तुम्ही मारले जाल असं त्यांनी म्हटलंय। गाझा ओलिसांच्या मुद्द्यावर अमेरिका आणि हमास यांच्यामध्ये कतारची राजधानी दोहा इथे थेट चर्चा झाल्याची माहिती आहे आणि यावेळी ट्रम्प यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं। व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी चर्चेपूर्वी इस्रायलची सुद्धा चर्चा केली आहे। तर 28 वर्षांनंतर अमेरिका आणि हमासमध्ये थेट चर्चा झाली आहे। न्यूझीलंडने ब्रिटनमधील उच्चायुक्त फिल गॉफ यांना बडतर्फ केल्याची माहिती समोर आली। लंडनमधील एका कार्यक्रमात गॉफ यांनी रशिया युक्रेन युद्ध संपवण्याचा ट्रम्प यांचा दृष्टिकोन 1938च्या म्युनिक करारासारखा असल्याचं म्हटलं। तर म्युनिक करारामुळे हिटलरला ताब्यात करण्याची परवानगी मिळाली आहे। आता ट्रम्प पुन्हा तीच चूक करणार आहेत आणि त्यांना इतिहासाची समज नाही असं गॉफनं म्हटलेलं होतं। गॉफच्या या टीकेनंतर त्यांना पदावरून काढून टाकण्यात आलं। तर न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांनी ही न्यूझीलंडची अधिकृत भूमिका नसल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर शुल्क लागू करण्याची घोषणा केली। भारत आणि चीनसह इतर देशांद्वारे आकारला जाणारा आयात कर अत्यंत अन्यायकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय। अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनामध्ये ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं। तर त्यांच्या 100 मिनिटांच्या भाषणामध्ये त्यांनी त्यांच्या प्रतिपूर्ती कर धोरणाचे जोरदार समर्थन केल्याचं पाहायला मिळालं। तर ही कर आकारणी 2 एप्रिलपासून सुरू होईल असं सुद्धा ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यापासून खर्चामध्ये सातत्यानं कपात केली जाते आणि यासाठी अनेक देशांचा निधी सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे। त्याचसोबत लोकांच्या नोकऱ्या सुद्धा कपात करण्यात येते। यासाठी इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली DOG याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि ज्यांचं काम खर्च कपातीचं नियोजन करणं असेल। आता अमेरिकेत 80,000हून अधिक लोकांना नोकरीतून काढण्याची तयारी सुरू असून यासाठी वेटरन्स अफेअर्स विभाग आपल्या संस्थेमध्ये मोठे बदल घडवून आणत आहे। अमेरिकेमध्ये अंडी खूप महाग आणि सहसा उपलब्ध होत नाहीत।
बुधवारी झालेल्या संसदेमध्ये काँग्रेसच्या भाषणात अंड्यांच्या वाढत्या किमतींवर चर्चा झाली। सध्या अमेरिकेमध्ये अंड्यांची किंमत ही गगनाला भिडलेली आहे आणि त्यामुळे लोकांनी कुक्कुटपालन सुरू केलंय। मात्र अंडी महागली आहेत, त्यामुळे कोंबड्यांची किंमत सुद्धा तितकीच वाढलेली आहे आणि या समस्येवर मात करण्यासाठी नागरिक भाड्याने कोंबड्या घेत आहेत। 6 महिन्यांसाठी 2 कोंबड्यांची भाडं सुमारे 43,000 तर 4 कोंबड्यांचं भाडं 83,000 रुपये आहे। शिवाय एका अंड्याची किंमत सध्या 36 रुपये आहे। चीनने वार्षिक संरक्षण बजेटमध्ये 60% वाढ जाहीर केलेली आहे आणि त्यामुळे चीनचं बजेट आता $249 अब्ज वर पोहोचलंय। हे बजेट भारताच्या 79 अब्ज डॉलर्सच्या लष्करी बजेटच्या जवळजवळ तिप्पट आहे। तज्ज्ञांच्या मते चीनचा प्रत्यक्ष संरक्षण खर्च त्यांनी जाहीर केलेल्या खर्चापेक्षा 40 ते 50% जास्त आहे। लष्करी खर्च कमी दाखवण्यासाठी चीन वेगवेगळ्या क्षेत्रांतर्गत निधी वाटप करतो, तर अमेरिकेनंतर चीन आपल्या लष्करावर सर्वाधिक खर्च सुद्धा करतो। अमेरिकेचे संरक्षण बजेट सुमारे 900 अब्ज डॉलर्स आहे। अर्ध वायूमुळे किंवा अर्धांग वायूमुळे पाय हलवण्याची क्षमता पूर्णतः गमावलेले अनेक रुग्ण असतात। अशा परिस्थितीमध्ये पुन्हा उभं राहणं आणि चालणं अशक्य असतं। मात्र चीनी शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी ब्रेन स्पाइन इंटरफेस तंत्रज्ञानाच्या मदतीने एक अभूतपूर्व वैद्यकीय चमत्कार घडवलेला आहे। शांघायच्या झोंगशान रुग्णालयामध्ये BSI तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आलेल्या एका शस्त्रक्रियेमुळे हे शक्य झालेलं आहे। या शस्त्रक्रियेनंतर केवळ 24 तासात रुग्णाने आपल्या पायावर उभं राहून चालण्यास सुरुवात केली आहे। इराणी गायक मेहदी याला महिलांना हिजाब काढण्यास प्रोत्साहित करणारं गाणं गायल्याबद्दल शिक्षा मिळालेली आहे। या इराणी गायकाला तुरुंगवास सुनावण्यात आलेला आहे आणि 42 वर्षीय यारही यांनी ऑगस्ट 2023 मध्ये अटक त्यांना करण्यात आलेली होती। तेहरान क्रांतिकारी न्यायालयानं यारही यांना 2 वर्ष 8 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। त्यांना 74 कोडे मारण्याचा सुद्धा आदेश देण्यात आले। यारही यांच्या शिक्षेचा 1 वर्षाचा काळ सध्या पूर्ण झालाय। संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणखी 2 भारतीय नागरिकांना फाशी देण्यात आली आहे। दोघांना सुद्धा हत्येच्या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं गेलंय। 28 फेब्रुवारी रोजी UAEच्या अधिकाऱ्यांनी दोघांना सुद्धा फाशी दिल्याचं भारतीय दूतावासाला कळवल्याचं पाहायला मिळालं। तर फाशी कोणत्या तारखेला देण्यात आली हे अद्यापही स्पष्ट नाही। दोघेही केरळचे असल्याची माहिती आहे। मोहम्मद रिनाश आणि मुरलीधरन अशी त्यांची नावं आहेत। तर काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील एका महिलेला फाशी देण्यात आलेली होती। ब्रिटनमध्ये महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोर्टानं दोषी ठरवलंय। आरोपी हा PhDचा विद्यार्थी आहे। तो नशा करून गुन्हा करायचा। ब्रिटिश न्यायालयानं 10 महिलांवर 11 वेळा बलात्कार केल्याबद्दल त्याला दोषी ठरवलं। 18 तास चाललेल्या खटल्यानंतर इनर लंडन क्राउन कोर्टानं हा निकाल दिल्याचं पाहायला मिळालं। आरोपीने 2019 ते 2024 दरम्यान इंग्लंडमध्ये 3 महिला आणि चीनमध्ये 7 महिलांसोबत हा गुन्हा केला। तर आरोपी गुन्हा करताना त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवायचा। ब्रिटनमध्ये महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोर्टानं दोषी ठरवलंय। आरोपी हा PhDचा विद्यार्थी आहे, तर तो नशा करून गुन्हा करायचा। ब्रिटिश न्यायालयाने 10 महिलांवर 11 वेळा बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवलेला आहे। 18 तास चाललेल्या खटल्यानंतर इनर लंडन क्राउन कोर्टानं हा निकाल दिलाय। आरोपीने 2019 ते 2024 दरम्यान लंडनमध्ये 3 महिला आणि चीनमध्ये 7 महिलांसोबत हा गुन्हा केलेला आहे। लंडन दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेतल्यानंतर काश्मीरचा मुद्दा सुटेल असं म्हटलेलं आहे आणि त्यावर काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी जयशंकर यांना आम्ही कधी रोखलं नाही असं सुद्धा म्हटलंय। तसंच जर पाकिस्तानमधील POK भारतामध्ये आणायचं असेल तर आता आणा असं सुद्धा अब्दुल्ला म्हणाले। कारगिल युद्धामध्ये झालं तेव्हा POK ताब्यात घेण्याची चांगली वेळ होती असं म्हणत त्यांनी जयशंकर यांच्यावर टीका सुद्धा केली आहे। चीनच्या ताब्यात असलेले जम्मू काश्मीर परत घेण्यासंदर्भात भाजप सरकार का बोलत नाही असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। 26/11 दहशतवादी हल्ल्यामधील आरोपी तहव्वूर राणानं अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्या प्रत्यार्पणाला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे।
तहव्वूर राणा लॉस एंजेलिसमधील तुरुंगामध्ये आहे आणि भारतामध्ये माझा छळ होण्याची शक्यता जास्त असल्याचं राणानं याचिकेत म्हटलंय. सध्या तो अनेक आजारांनी ग्रस्त आहे. त्याला हृदयविकाराचा झटका सुद्धा आलेला होता आणि आता मूत्राशयाचा कर्करोग असण्याची शक्यता वर्तवली जाते. राणा खटल्याच्या सामोरं जाण्यासाठी जास्त काळ जगू शकणार नाही असा युक्तिवाद राणाच्या वकिलांनी केलाय. भारतीय हवाई दलाने कारगिल हवाई पट्टीवर C-17 ग्लोब मास्टर विमान यशस्वीरित्या उतरवलेलं आहे. हा भारतीय हवाई दलासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. C-17 ची 25 ते 35 टनांपेक्षा अधिक साहित्य वाहून नेण्याची क्षमता आहे आणि त्यामुळे हवाई दलाची साहित्य वाहून नेण्याची क्षमता तर 4 पटीने वाढणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील चौक्यांवर सैन्य आणि लष्करी साहित्य नेणं सोपं सुद्धा होणार आहे. पूर्वी कारगिल हवाई पट्टीवर फक्त AN-32 आणि C-130 विमानं चालत होती, ज्यांची क्षमता अनुक्रमे 4 ते 5 टन आणि 6 ते 7 टन इतकी होती.